काही असंच म्हणतात जागा देतो जमीन देतो काहीच होत नाही आमचं. काय द्यायला मध्ये काय विकास झालेला या ठिकाणचा? काहीच नाही झालेलं अजून आजपर्यंत आमचं. अहमदनगर परिषदेसाठी सध्या रणधुमाळी सुरू असून अनेक मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी ज्या सभा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही दिवसच शिल्लक राहिलेले असतानाच सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. काही सर्वसामान्य नागरिक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दादा, काय सांगणार, कशी परिस्थिती आहे अंबड शहरामध्ये? काय विकास झालेला आहे? काय सांगणार विकासाचं विजन या ठिकाणी? अंबड शहरामध्ये म्हणजे भरपूर विकास होण्यासाठी भाजप ही सत्ता आलेली आहे. त्यासाठी त्या पुढील विचार करण्यासाठी जनतेने विचार करावा किंवा कोणत्या पक्षाला निवडून द्यायचं व योग्य तो काम करीन त्या पक्षाला आपण मत द्यायचं. तसे धर्मा बाबर इथले कामं करतात, गोरगरिबाचे कागदपत्रे, त्यांची राहण्याची व्यवस्था व त्यांच्या पैसे आदल्याच्या अडचणी दुखात सुखात व त्यांच्या कोणत्याही कार्यालयामध्ये ते हजर राहतात. एवढं बोलून मी माझं बस. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा भटका समाज आहे आणि अनेक दिवसांपासून या ठिकाणी ते वास्तव्यास या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दादा, काय सांगणार, काय इथं कशी परिस्थिती आहे या ठिकाणची आणि काय सांगणार, काय विकास झालेला आहे या ठिकाणचा? या ठिकाणी काय विकास चांगलाच आहे. बरं, आमचे एवढे नेते येतात, बरं कोणी काय आम्हाला दिलं नाही. बरं, आमचे गोरगरिबाचे काम हे करणार, कागदपत्र असो कुठले अडीअडचणी असो आमच्या, ते फक्त धर्मराज बाबर हेच या ठिकाणी किती वर्षापासून तुम्ही राहतायत? काय प्रामुख्याने या ठिकाणी तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागतंय? अडचणी तर भरपूर येते सर. बरं, अडचणीमधून निवारण बी होतो. बरं, त्यासाठी पूर्ण मदत करणारे फक्त धर्मराज बाबर आहे. आणि इथं आम्ही कमीत कमी 30-35 वर्षापासून रहिवासी. साधारणतः किती कुटुंब या ठिकाणी राहत आहेत तुमचे? या ठिकाणी साधारणतः 100 कुटुंब आहे. निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर काही 100 कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत. खरं तर हा भटका समाज आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक या ठिकाणी राहत आहेत. अनेक वर्षापासून या ठिकाणी आहेत. त्यांचे मतदान देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या ठिकाणी काही विकास झालेला आहे का हेच पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. काही महिला देखील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगणार आहेत, कसा या ठिकाणचा विकास झालेला आहे आणि काय वाटतं तुम्हाला, कोण यायला पाहिजे या ठिकाणाहून? काय सांगणार आहे? थोडक्यात सांगा. जे निवडून आणलं ते काय चांगलं काम केलं तर त्यांना आणतो आम्ही असंच बसलो तर काय काम करणार आहे त्याच्या. काय द्यायला मध्ये काय विकास झालेला या ठिकाणचा? काहीच नाही झालेलं अजून आजपर्यंत आमचं. आमच्या 10 गावापासून आमच्या गावाचे अजून काय नाही केलं ते लोकांनी. साधारणतः किती वर्षापासून या ठिकाणी तुम्ही राहताय? काय परिस्थिती या ठिकाणी सध्या? काय परिस्थिती नसतं, बंगाल याचून जातो आम्ही. बर, काय धंदा नाही, काय नोकरी नाही आम्हाला, काय नाही आम्हाला. बरं, काय वाटतं, कोणी येईल या ठिकाणी? जेव्हा येईल ते करणार पाहिजे ना काम. काम होत नाहीत का तुमचे काही? काय काम होतं आमचं? एखादं पोराचं आधार कार्ड काढायला गेलं तर गावात लवकर होत नाही आमचं. 4-5 पोरं तसंच पडलं आमच्या आले. मग या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला गेलं तर ते डॉक्युमेंट्स कागदपत्र आहेत त्यांची देखील प्रामुख्याने या ठिकाणी अडचणी समोर येत आहेत. काही बांधव आहेत या ठिकाणी. दादा, काय सांगणार, काय परिस्थिती या ठिकाणी सध्या? तुम्ही अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहताय, तुमचं मतदान देखील या ठिकाणी आहे, काय सांगणार आहे? सर आमचे एक कार्यकर्ता आहे बाबर, आमच्यासाठी मरमर करतो आणि काही काम होत नाही. म्हणजे आमचे कागदपत्र काही ओके होत नाही. आमचे नगरसेवक आहेत ते आणि 1972 मध्ये आम्ही इस्ताक झालेले आहे इथं. आणि 1900 काही नागरिक काही असंच म्हणतात जागा देतो जमीन देतो काहीच होत नाही आमचं. म्हणून आम्ही बंगारी येथून भटकत फिरत आमचं कोणत्याही कागदपत्र. नगरसेवकांनी या ठिकाणी काही कामे केलेली आहेत का तुमची? या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? नाही, कोणी काम नाही केलं. फक्त आमचं धर्माबाबर आणि एक बालू मगरे ते काम करू शकतो आमचं. या ठिकाणची परिस्थिती काय आहे सध्या? काही विकास कामे झालेली आहेत का? की तुमच्याकडे कोणी येतंय का या ठिकाणी? तुमचे काही वास्तव्याचे काही प्रश्न आहेत का? घरकुलं मिळाली आहेत का तुम्हाला? नाही, काही नाही मिळालं आणि कोणी साधारण कर्मचारी सुद्धा आम्हाला पगार दिला नाही, कोणी काही नाही दिलं आम्हाला. आमची परिस्थिती गंभीर आहे. आमची परिस्थिती असं आहे की आम्ही गावोगाव भटकून पोट भरणार लोक आहे आम्ही. तरी बंगारी येथून आमची व्यवस्था चालूच आहे. आमचं कोणाला सहारा नाही आहे. म्हणून आमचं घरकुल मिळावे आम्हाला आणि घरकुलच्या योजनात फाईल तयार करून आम्हाला भूमिहीन द्यायला पाहिजे आम्हाला. या अगोदर काही फाईल वगैरे दिलेल्या आहेत का तुम्ही? काय सांगणार आहेत? आम्हाला कोणतेही माणसं नाही दिले.
आमचं कारवाई कोणी नाही उचलले आणि आम्हाला गरीबाला कोणी वर उचललं नाही. आमच्याकडून फक्त मतदान निवडूस्तोवर असं बोलतात की बाबा तुमचे कामं करतात, दादा बाबा बोलतात, आणि कोणीच काय केलं नाही. आमचं सिर्फ एक कार्यकर्ता आहे, बाबर, धर्मा बाबर. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांमध्येच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र सध्याची जो हा भटका समाज आहे हा अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतो. मात्र या ठिकाणची कुठलाही विकास जो होताना या ठिकाणचा पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रचंड नाराजगी या ठिकाणी या मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अजय गाडे, LS मराठी, अंबड, जालना.